नमस्कार, मी धनंजय सानप दयाग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं 2025-26 साठी कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कृत जी काही योजना आहे त्यासाठी 400 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय 23 मे रोजी घेतलाय आणि 23 मे रोजी या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मग हे अनुदान नेमकं किती मिळणार आहे याच्याबद्दल राज्य सरकारनं शासन निर्णयात काय सूचना केलेल्या आहेत, यासाठीचे नियम आणि अटी काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या दयाग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर राज्य सरकारनं राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना राज्यभरात राबवलेली आहे आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे. 2025-26 मध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप हे अनुदान तत्वावरती करण्यात येत होतं, परंतु त्याचा लक्षांक हा राज्य सरकारच्या अनुषंगाने किंवा राज्यात हा कमी आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारनं पुढाकार घेऊन राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यासाठीच 2025-26 साठी ही योजना राबवण्यासाठी शासन निर्णयाच्याद्वारे राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यासाठी 400 कोटी रुपये इतका निधी हा खर्च करण्यात येणार आहे. तर यामध्ये जे शेतकरी लाभ घेऊ शकतात यांच्यासाठी 12 सप्टेंबर 2018 नुसार जो काही शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेला होता त्यानुसार या योजनेच्या लाभार्थीच्या पात्र अपात्रतेच्या निकष अटी ह्या ठरवण्यात आलेल्या आहेत. या योजनेतनं कुणाला लाभ मिळणार हा पहिला प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल आणि किती लाभ मिळणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची जी काही किंमत आहे त्याच्या 50% किंवा 1,25,000 यापैकी कमी जी रक्कम असेल ती मिळणार आहे. त्या तत्वाचं अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. त्यासोबतच जे शेतकरी हे इतर प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी किमतीच्या 40% किंवा 1,00,000 रुपये यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान हे राज्य सरकारनं वितरित करणार आहे या योजनेसाठी, असंही शासन निर्णयात राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे या योजनेचे जे काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये 2018चा जो काही 12 सप्टेंबरचा शासन निर्णय त्यानुसार ही योजना राबवली जाणार आहे. यामध्ये याची जी काही अंमलबजावणी आहे ती महा-डीबीटीच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे लाभार्थी जे आहेत त्यांना अर्ज करताना महा-डीबीटीवरनं करावा लागणार आहे आणि त्यानंतर महा-डीबीटीवरून अर्ज करून त्याची सोडत वगैरे ही सगळी प्रक्रिया केली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की महा-डीबीटीच्या योजनांसाठी प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती आता महा-डीबीटीच्या योजना ह्या राज्य सरकारकडून 2025-26 पासून राबवल्या जाऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो महा-डीबीटी पोर्टलवरती करावा लागणार आहे आणि त्यासोबतच महा-डीबीटी पोर्टलवरून याची कार्यवाही ही निवड पद्धती ही ठरवली जाणार आहे आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम सुद्धा महा-डीबीटी प्रणालीच्या माध्यमातूनच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट पद्धतीनं जमा करणार आहे. तर या संदर्भात आता महत्त्वाचा मुद्दा तुमचा हा एक असेल की अटी शर्ती नेमक्या काय आहेत. तर राज्य सरकारनं 12 सप्टेंबर 2018 रोजी जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये काय सांगितलेलं होतं तर जवळपास 16 ते 17 अशा प्रकारच्या सूचना निकष हे या योजनेसाठी लावलेले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या सूचना सुद्धा प्रशासनाला दिलेल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांसाठी ज्या महत्त्वाच्या सूचना किंवा जे काही निर्देश होते ते या पद्धतीचे होते की जर महा-डीबीटीच्या एखाद्या योजनेतनं कृषी यांत्रिकीकरण उपअभियान किंवा या योजनेच्या अंतर्गत एखाद्या लाभार्थ्यानं लाभ घेतलेला असेल तर यंत्र किंवा अवजारांचा जरी लाभ घेतलेला असेल तर त्या अशा व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना किंवा त्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षासाठी पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार नाहीये. दुसरीकडे जर शेतकऱ्यांनी पूर्वसंमती नसताना यंत्र असेल किंवा ट्रॅक्टर असेल हे खरेदी केलेलं असेल तर अशा प्रस्ताव हे राज्य सरकार या योजनेसाठी स्वीकारणार नाहीये. ही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत, कारण की प्रस्ताव संमत करून त्याची संमती घेऊनच नंतरच ट्रॅक्टरची खरेदी करणं यामध्ये अपेक्षित आहे. दुसरीकडे या योजनेच्या अंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकरी गट असतील आणि महिला असतील यांनाही या योजनेच्या अंतर्गत आता लाभ देण्यासाठी प्राधान्य देण्यात येण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलेला आहे. तर या पद्धतीनं राज्य सरकार ही योजना राबवणार आहे. एकूण 400 कोटी रुपये हा निधी 2025-26 साठी या योजनेसाठी देण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता सुद्धा राज्य सरकारनं शासन निर्णयाच्या द्वारे ही दिलेली आहे. खरं तर
शेतकऱ्यांना शेती कामासाठी ट्रॅक्टरची गरज पडू लागलेली आहे आणि त्यामुळं यांत्रिकीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढू लागले. परंतु यांत्रिकीकरण जर का खरेदी करायचं असेल तर उत्पन्न शेतकऱ्यांचं कमी असल्यामुळं थेट शेतकरी घेऊ शकत नाहीत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्याही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे कृषी यांत्रिकीकरणासाठी सहाय्यभूत अनुदान म्हणून या प्रकारची योजना राज्य सरकारकडून राबवली जाते आणि यामध्ये ही जे काही अनुदान आहे ते अनुदान ट्रॅक्टरसाठी असणार आहे. जसं की मी आधीही म्हणालो तुम्हाला की जास्तीत जास्त 50% हे अनुसूचित जाती जमाती, महिला, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, त्यासोबतच इतर प्रवर्गातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 40% हे अनुदान एकूण रकमेच्या दिलं जाणार आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की या योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा, तर तुम्हाला ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो म्हणून सांगा. नको असेल तर नाही म्हणून सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ करायचा आहे की नाही त्यानंतर ठरवूयात. परंतु तुमची जर का मागणी असेल की यावरती व्हिडिओ केला पाहिजे तर आपण तो नक्की तुमच्यापर्यंत ॲग्रोवनच्या माध्यमातून घेऊन येऊ. सध्या तरी आपण ह्या शासन निर्णयाचं एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान आता मिळणार आहे. तर तुर्तास या माहितीसोबत मी इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.